सुजाता आणि सुजाता सावंत रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कैरीचं लोणचं, ते पण एकदम झटपट। आणि हे लोणचं बनवायला मला माझ्या आईने शिकवलेलं आहे आणि ती रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। नमस्कार, मी सुजाता आणि सुजाता सावंत रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर तुम्ही बघू शकता की आपण झटपट कैरीचं लोणचं बनवण्यासाठी हे सगळं साहित्य आपण घेतलेलं आहे। प्रथम आपल्याला ह्या कैऱ्यांना बारीक पीस मध्ये कट करून घ्यायचं आहे, तर मी या बारीक पीस मध्ये कट करून घेते। तर तुम्ही बघू शकता की आपण ह्याचे बारीक काप करून घेतलेले आहेत। आता याचं आपण लोणचं बनवूया। इथे मी एक बाउल घेतलेला आहे, म्हणजे एक वाडगा घेतलेला आहे, त्यामध्ये मी ही कैरी टाकते। त्यामध्ये मी लाल तिखट टाकते, मसाला, ही हळद आणि चवीनुसार मीठ। आता आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे। आता आपण ह्याला बाजूला ठेवूया। त्यामध्ये मी तेल टाकत आहे, त्यामध्ये राई टाकते। राई म्हणजेच मोहरी, आणि हा ठेचलेला लसूण। आता आपल्याला ह्याला गॅसवर ठेवायचं आहे। आपल्याला याला गॅसवर ठेवून हे जे काही आहे ते चांगलं तडतडू द्यायचं आहे। आता ही फोडणी आपण आता आपण ह्या सगळ्यांना एकजीव करून घेऊया। खरंच खूप सुंदर वास येतोय। ऍक्च्युली फोडणी टाकल्या हे झटपट लोणचं खूप छान लागतं खायला। हे पहा, आपलं हे लोणचं तयार झालेलं आहे। बघू शकता की आपलं हे लोणचं आहे ते तयार झालेलं आहे आणि एकदम झटपट झालेलं आहे। काही जास्त मेहनत लागलेली नाहीये। एकदम थोड्याशा वेळेमध्येच आपलं हे जे लोणचं आहे ते तयार झालेलं आहे। आणि मी सांगेन, जेवणाबरोबर खायला पण हे खूप रुचकर आणि छान लागतं एकदम। तर आय होप की तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर निश्चित करून बघा आणि माझ्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।